सर्वप्रथम मी गणेश तिवारी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचे नाव आहे गणूस फिल्म रिव्ह्यू। आज मी ज्या मराठी मूवीचे रिव्ह्यू करणार आहे, माझ्या मते त्या मूवी करता मराठी हीच भाषा ही एक उत्तम पर्याय आहे। शक्यतो मी हिंदी भाषेमध्ये माझे व्हिडिओ बनवितो, पण हा व्हिडिओ मी मराठी भाषेमध्ये बनवत आहे, कारण जी गोडी इतर भाषांमध्ये आहे तीच गोडी मला मराठी भाषेमध्ये सुद्धा दिसते आणि माझ्या मते या सिनेमाचे रिव्ह्यू करण्याकरिता ती गोडी आपल्याला मराठीमध्येच मिळेल, कारण आपण मनापासून या सिनेमाच्या रिव्ह्यूशी कनेक्ट होऊ शकतो। जर आपल्यापैकी कोणाला हा रिव्ह्यू हिंदीमध्ये हवे असल्यास प्लीज कमेंट करा, तर मी नक्की या मूवीचा रिव्ह्यू हिंदीमध्ये बनवण्याचा प्रयत्न करेन। तसं पाहायला गेलं तर हा पिक्चर सर्व जाती धर्मांच्या लोकांकरिता आहे, पण स्पेसिफिक जे मराठी माध्यमचे विद्यार्थी आहेत, ज्यांची शाळा आता पूर्ण झालेली आहेत आणि ते आपल्या वैयक्तिक आयुष्यात बिझी झालेले आहेत, त्यांच्या करता ही मूवी मस्ट वॉच पाहण्यासारखी आहे। कारण मराठी सिनेमा हा आशय आणि विषय याकरिता ओळखला जातो आणि या सिनेमाची आशय आणि विषय दोन्ही बाजू एकदम भक्कम आहेत। या सिनेमाविषयी जर एका ओळीत काय म्हणायचं म्हटलं तर एकच वाक्य एकदम परफेक्ट आपण बोलू शकतो, ते म्हणजे मराठी पाऊल पडती पुढे। जर मराठीमध्ये अशा प्रकारचे सिनेमे येत राहिले तर एक दिवस मराठी सिनेमा हा टॉप वर जाऊन बसू शकतो, म्हणजे बॉलिवूडच्या सिनेमांना टक्कर देऊ शकतो। तसे मी अनेक मराठी चित्रपट बघतो, पण मला सर्वात शेवटी आवडलेला मराठी चित्रपट म्हणजे सैराट, आणि त्यानंतर जर कोणता चित्रपट मला आवडला आहे तर म्हणजे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम। 1993 आणि 1954 साली माझी 10वी झाली आणि माझी शाळा सुटली। त्यानंतर कॉलेज, काम, कुटुंब यामध्ये मी व्यस्त झालो, पण ही मूवी बघताना मी न कळत पुन्हा 10वीच्या वर्गात जाऊन बसलो। आता माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं नाव गणेश तिवारी, आणि तिवारी म्हटलं की साहजिकच सगळ्यांना वाटतं की मी बहुतेक उत्तर प्रदेशचा असेल। माझी ही 10वी पिढी म्हणजे मी जी आहे ती 10वी पिढी आहे महाराष्ट्रातली। याच्या अगोदर माझ्या 9 पिढ्या महाराष्ट्रातच होऊन गेल्या। माझा मुलगा हा 11वी पिढी आहे। माझा जन्म आणि शिक्षण हे मुंबईत झाले। माझं शिक्षण हे विक्रोळीतील गोदरेज हायस्कूल म्हणजे उदयाचल हायस्कूल येथे झाले, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं 10वी पर्यंतचं शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे आज कुठेही मी जेव्हा मराठी बोलतो तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हा तिवारी असून एवढं शुद्ध आणि उत्कृष्ट मराठी कसा काय म्हणतो। तर याचं सगळं श्रेय जातं माझ्या शाळेला म्हणजे उदयाचल हायस्कूलला, ज्यांनी मला मराठी माध्यमातून एवढं चांगलं शिक्षण दिलं। कालांतराने आपण कॉलेजला गेलो, तिथे इंग्लिश शिकलो, कामावर गेलो, हिंदी भाषिक झालो। तसं बघायला गेलो तर माझी मातृभाषा हिंदी, आम्ही घरी सगळेजण हिंदीच बोलतो, पण आमच्या घरी असा एकही व्यक्ती नाही की ज्याला मराठी बोलता येत नाही। इव्हन माझा मुलगा आता कॉलेजला आहे, तो देखील चांगली मराठी बोलतो। आता माझ्या बायको बद्दल बोलायचं झालं तर ती बेसिकली आहे हैदराबादची। तिचं शिक्षण झालं हिंदीमध्ये, ती लग्न होऊन मुंबईत आली, पण तिला इथे येत्या वेळी मराठी ही भाषा जरा देखील येत नव्हती। पण आमच्या घरचे वातावरण हे मराठी सारखे, आम्ही टीव्हीवर नेहमी मराठी बातम्या, मराठी सिरियल्स बघतो, तिला हळूहळू मराठी या भाषेची गोडी निर्माण होऊ लागली आणि ती आज एकदम उत्तम प्रकारे मराठी बोलते। आमच्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांबरोबर ती नेहमी मराठीतच संवाद साधते, आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे तिचं युट्यूबवर सोनीज किचन नावाचं एक कुकिंग चॅनल आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ती तिचे सर्व व्हिडिओ मराठी या भाषेमध्येच अपलोड करते। तर यावरून एक गोष्ट जाणवते की मराठी भाषेची जादू एवढी आहे की आपण त्या वाचून राहू शकत नाही। माझ्या आई वडिलांचे मनापासून धन्यवाद की त्यांनी मला मराठी शाळेतून शिकवलं, आणि हो, या गोष्टीचा अभिमान मला कायम असेल। तर जर मूवी बद्दल बोलायचं झालं तर मूवीचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम। जेव्हा हे नाव पहिल्यांदा मी वाचलं तर मला काही कळालंच नाही की या मूवीचं नाव असं का ठेवलं आहे, की या मूवीमध्ये काय असेल। पण जेव्हा ही मूवी मी पाहिली तेव्हा मला या टायटलचं महत्व कळालं। जसा सिनेमा सुरू होतो त्यावेळी आपल्याला महाराष्ट्रातील 11 मुख्य व्यक्तींची नावं दाखवली जातात, ज्यांनी महाराष्ट्रातील शिक्षणाकरता अमूल्य असे योगदान दिले आहे, आणि त्यांची नावे म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत गाडगेबाबा, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, रमाबाई रानडे, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील आणि साने गुरुजी, या सर्वांना माझ्यातर्फे विनम्र अभिवादन। चला बोलूया या मराठी मूवी विषयी। या मूवीचा रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एक निवेदन करतो की जर तुम्ही आजही तुमच्या मराठी शाळेतल्या मित्र मैत्रिणींबरोबर टच मध्ये असाल
असाल किंवा संवाद साधत असाल तर कृपया करून रियुनियन करा आणि हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्की एकदा पहा. तुम्ही न कळत तुमच्या त्या आयुष्यात पुन्हा जाल. सिनेमाची सुरुवात होते ती शाळेत सुरू होणाऱ्या प्रार्थनापासून आणि मला आमच्या शाळेत सुरू होणारी प्रार्थना आठवली. आमच्या शाळेमध्ये शांती निकेतन म्हणून एक ओपन स्पेस होती. तिथे दररोज सकाळी देवाची प्रार्थना आणि काही वर्गांतर्फे प्रोग्राम्स व्हायचे. तर मला त्याची खूप आठवण झाली. नंतर या मूवी मध्ये असं दाखवलं आहे की जेव्हा शाळा सुटते तेव्हा घंटा वाजवली जाते. आमच्या शाळेमध्ये घंटेऐवजी भोंग्याची सोय होती, पण कधी कधी भोंगा नादुरुस्त असतो, कधी लाईट नसायची, तर त्यावेळी येथे देखील घंटाच वाजवली जायची. या मूवीत दिग्दर्शन केलं आहे हेमंत ढोमे यांनी आणि यांनी हा सिनेमा अतिशय असा अप्रतिम सिनेमा बनवलेला आहे. या सिनेमाच्या कलाकारांविषयी बोलायचं तर या सिनेमात काम केलं आहे मराठीचे दिग्गज अभिनेते सचिन खेडकर, अमय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोली, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत, अनंत जोग आणि सायली सावंत. आता मूवीच्या स्टोरी विषयी बोलू तर अलिबाग सारख्या ठिकाणी ही एक सरकारी शाळा आहे आणि या शाळेचं ऑडिट झालेलं आहे आणि या शाळेतील मुलांची संख्या जी आहे संख्यापट ती देखील आता एकदम निम्म्याच्या खाली आलेली आहे. तर सरकारने निर्णय घेतलेला आहे की ही शाळा पाडून तेथे इंटरनॅशनल इंग्लिश मीडियमची शाळा सुरू करायची, ज्याच्यामुळे तेथील रहिवाशांना किंवा मुलांना अतिशय उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण मिळेल. पण याला विरोध असतो ते शाळेचे जे प्रिन्सिपल आहेत सचिन खेडेकर यांचं. त्यांना माहित असतं की ती शाळा देखील मुलांना शिक्षण देईल, पण त्यांच्या मते अशा प्रकारच्या शाळा खोलणं म्हणजे छापखाना सुरू करण्यासारखं आहे आणि ती जी शाळा चालवतात ती शाळा म्हणजे एक कारखाना आहे. तिथे चांगले व्यक्तिमत्व घडते आणि पुढच्या आयुष्यात येणारे मोठमोठे दिग्गज तयार होतात. पण सरकार आणि तेथील पॉलिटिकल लीडर त्यांच्या मतावर ठाम आहेत. तर सचिन खेडेकर आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना एकत्र करतात आणि याच्या विरोधात लढा देण्याकरता तयार करतात. तर ही संपूर्ण मूवी जी आहे ती या सिस्टमच्या विरोधात जाते की मराठी शाळा ह्या लुप्त होता कामा नये, कारण मराठी शाळांचे महत्व ही तेवढेच आहे जेवढे इंग्लिश मीडियमच्या शाळांचे आहे. त्यांच्या मते आपण मुलांना इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये घालून त्यांना 5 स्टार सुविधा पुरवतो, पण शिक्षणाचं काय, नंतर संस्कारांचं काय, तर ते आपण त्यांना आपल्या मातृभाषेमध्ये देऊ शकतो असं त्यांचं ठाम मत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते या शाळेत इंग्लिशचे शिक्षक असतात आणि मुलांना ते इंग्लिश मध्ये शिकवतात, पण त्यांना माहित असतं की मातृभाषा हीच सर्वात महत्वाची भाषा. आज देखील आपण मराठी बोलतो, पण त्यांनी या सिनेमाद्वारे आपल्याला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही कोणतीही भाषा बोला, कोणतीही भाषा शिका, पण आपली मातृभाषा गुजराती असो, मराठी असो, आगरी असो, कोणतीही असो, आपण आपली मातृभाषा सोडता कामा नये. आपल्याला सर्व भाषांचा अभिमान असला पाहिजे. आपण कोणत्याही भाषेला कमी लेखता कामा नये. सचिन सर या सिनेमाचा कणा आहे, तर अमय वाघ या सिनेमाचा प्राण आहे. जेव्हा जेव्हा अमय वाघ पडद्यावर येतो आपल्याला पोट धरून हसायला लावतो. त्याने आगरी बांधवाची भूमिका निभावली आहे. तो त्याचा प्रामाणिकपणा, तो त्याचा अल्लडपणा, कोणत्याही परिस्थितीत कोणालाही मदत करण्याची तयारी दाखवणारा त्याचा तो बाणा, तो आपल्याला एकदम भावून टाकतो. जर आपण अमय वाघ ही व्यक्तिरेखा जर त्या सिनेमातून नाहीशी केली तर हमखास सिनेमातून मीठ काढल्यासारखं, म्हणजे जेवणातून जर मीठ काढलं तर जेवण कसं लागेल, अळणी अळणी त्या प्रकारे लागेल. पण याचा अर्थ हा होत नाही की बाकी कलाकारांनी चांगलं काम नाही केलंय. त्यांनी त्यांच्या परीने उत्तम असा अभिनय केला आहे आणि सर्वजण या सिनेमाशी कनेक्ट आहेत असं आपल्याला दिसून येत. या सिनेमात ज्या काही बॅकलॅश मध्ये गोष्टी दाखवल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यातील न कळत भूतकाळात नेतात. आपल्याला देखील हा सिनेमा पाहताना आपण केलेल्या गमती जमती, अल्लडपणा, आपण वर्गात कसे राहायचो, कसे वागायचो, आपले मित्र मैत्रिणी कोण, आपले शिक्षक कोण होते, आपण कशी त्यांची टिंगल मस्किरी करायचो किंवा कसे आपण त्यांना घाबरायचो, या सगळ्या गोष्टी या सिनेमात दाखवल्या आहेत आणि आपण या सगळ्या गोष्टींची रिलेट देखील करतो. आपण प्रत्येक सीनला आपल्या आयुष्यातील त्या भूतकाळाशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या सिनेमात एवढी ताकद आहे. महत्वाचं हे आहे की सिनेमाच्या शेवटी काय होणार ही उत्सुकता आपल्याला सिनेमाच्या सुरुवातीपासून लागून राहिलेली असते. जसा जसा मी हा सिनेमा पाहत होतो मला एका कलाकाराची उणीव सतत जाणवत होती, ती म्हणजे जितेंद्र जोशी. आणि काय आश्चर्य, शेवटच्या काही क्षणांमध्ये त्याचा सरप्राईज असा रोल देखील आहे. मला हे माहीतच नव्हतं आणि जेव्हा मी त्याला स्क्रीनवर बघितलं तर मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. हा सिनेमा जवळजवळ 2.5 तासाचा आहे आणि 2.5 तासापर्यंत हा आपल्याला खुर्चीला खिळून ठेवतो. आपल्या
मनात जराही विचार येत नाही की आपण उठून जाऊ किंवा थोडा टाइमपास करू किंवा आपलं मन लागत नाहीये मूवी मध्ये. गाणी जी आहेत ती भले आपल्या लक्षात नाहीत राहत, पण ती त्या मूवीचा अविभाज्य भाग आहेत. तर मूवीच्या शेवटी काय होतं हे जर मी आता सांगितलं तर ते स्पॉइलर होऊन जाईल. तर शेवटी 3 ऑप्शन असतात, त्यापैकी कोणता ऑप्शन होईल हे बघणं महत्वाचं ठरेल मूवीमध्ये. की ते लढा सिस्टम विरुद्ध असाच कायम लढत राहतात, ते सिस्टमशी हारतात, ती शाळा पडते आणि तिथे इंटरनॅशनल शाळा उभी राहते, किंवा अखेरीस ते जिंकतात आणि ती मराठी शाळा तशीच तिथे उभी राहते आणि मुलांची संख्या वाढू लागते. जर या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला नक्की ही मूवी थिएटरमध्ये जाऊन पाहणे आवश्यक आहे. तर या रिव्ह्यूच्या शेवटी त्या मराठी मूवीतील मी एक वाक्य नक्की म्हणेल, 1 2 3 4 मराठी शाळेतली पोरं हुशार. तर असंच भेटत राहूया अजून कोणत्या तरी मूवीच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टाटा, सी यू, बाय बाय.